व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय भैयासाहेब, आमचे आदरणीय माजी मुख्याध्यापक वाणी सर, तसेच सध्याचे मुख्याध्यापक सावंत सर, माझे बंधू विठ्ठल महाजन आणि आमचे शिक्षक आणि मॅडम, तसेच विद्यार्थी व विद्यार्थी मैत्रिणींनो, आज तुम्ही इथे इंग्रजीमध्ये जे भाषण दिलं ते पाहून मला खूप आश्चर्यचकित झालं मी. कारण की 2001 मध्ये ज्यावेळेस इथे मी होतो त्यावेळेस सावंत सरांनी मला भाषण द्यायला सांगितलं होतं, परंतु मला भाषण काही येत नव्हतं कारण माझी स्टेज डेअरिंग नव्हती इथे. तर सर म्हणले तुला जे येईल ते म्हणून दाखव इथे. मग मला गाणे येत होते. आमच्या घरी माझे बंधू गायक आहेत, वादक आहेत. मग माझ्या घरात ते मला गाणे वगैरे येत होते. मग मी ते एक गवळण म्हटली होती 2001 मध्ये, ती गवळण सादर केली आणि तेव्हापासून माझी स्टेज डेअरिंग वाढली इथे. तर आज तुम्ही इंग्लिशमध्ये भाषण दिलंय, तेव्हा मराठीत आम्ही देऊ शकत नव्हतो, आज इंग्रजीत भाषण म्हणजे आपल्या शाळेची खूप प्रगती आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. अशीच प्रगती आपल्या शाळेची होत राहो मी ईश्वराची प्रार्थना करतो. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिवस 19व्या स्वातंत्र्य दिवसाबद्दल या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. योगायोगाने मला माझ्या PSIच्या म्हणजे पोलीस सर्व्हिसमध्ये 17 वर्षामध्ये कधीच मला 15 ऑगस्ट 26 जानेवारी सजा मिळाली नाही. आज योगायोगाने मी आलो, म्हटलं आज पोलीस स्टेशनला हजेरी न देता आपण आपल्या शाळेत जाऊ आणि तिथे आपण आपले विचार व्यक्त करू. आपल्या म्हणजे मुलं बसलेले आहेत काही, तुम्ही आज ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी मी कधीतरी बसलो होतो. आणि ही स्टेज डेअरिंग आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाची असते. मी पण तिथे बसून स्वप्न पाहत होते की बाबा एके दिवशी आपण पण काहीतरी बनवू. पण तुम्ही स्वप्न बघा आणि त्यावर मार्गक्रमण करा तर निश्चित आपलं ध्येय आपलं प्राप्त करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी खरं म्हणजे इथे फक्त आपलं ध्वजारोहणासाठी आलो होतो, पण सर म्हटले तुम्ही आलात, तुमचा जो प्रवास आहे तर तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि त्यातून तुम्ही भविष्यात अधिकारी नाही पण तुम्हाला वाटेल की तुम्ही व्यापारी व्हा, मोठे उद्योगपती व्हा किंवा प्रशासकीय सेवेत जावा, पण ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते उपयोगात पडेल. जो अभ्यास आहे आपल्या सरांनी मार्गदर्शन जे केलेलं आहे, ते जे शिक्षण दिलेलं आहे, ही शाळा आपण कुठल्या शाळेत शिकतोय ते आपल्याला काही हे नाही की बाबा मी इंग्लिश मिडियमलाच पाहिजे, कॉन्व्हेंटलाच पाहिजे. ती शाळा काही परीक्षा दिली त्यावेळेस मी PSI होऊ शकलो नाही, परंतु 2017 मध्ये पुन्हा परीक्षा आली. MPSCची 322 जागा आल्यात, त्यामध्ये 300 पैकी 322 जागांची जाहिरात झाली PSIची. त्यामध्ये 400 पैकी मला 358 मार्क्स होते. महाराष्ट्रात 40व्या क्रमांकाने पास झालो होतो मी. तर ते अनुभव, त्यानंतर ते जे यश प्राप्त होतं ते आपल्या घरच्यांचं, आपल्या यशामध्ये आपल्या शिक्षकांचं, घरच्यांचं आणि आपल्या तर त्यांचा कधी राग करून व्यक्त करू नये आपण, तर ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. शिक्षकांनी कधी आपल्याला शिक्षा दिली, सौम्य शिक्षा असते ते काही नाही. आता मला माझा एक अनुभव सांगतो मी. आपले DT पाटील सर आहेत, विज्ञान आम्हाला शिकवत होते. मला विभव आणि विभवांतर यातली मला व्याख्या येत नव्हते, फरक समजत नव्हता. मला त्यांची व्याख्या सांगता येत नव्हती. मला त्या छेडीचा मार त्या दिवशी खाल्लाय मी. त्या छेडीचा मार खाल्ल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलोय. तुम्हाला सांगतो मी, मला फार अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. या विषयावर आपल्या बागुल सरांनी इंग्रजीमध्ये आणि TR पाटील सरांनी मराठीत खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे, त्यामुळे मी त्या जास्त काही बोलणार नाही. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अजून जरा माझं पार्श्वभूमी सांगतो मी. माझी चहाची एक स्टॉल आहे. आता ये शिवसेना कार्यालयासमोर. मी तिथे चहा विकत होतो आपल्या शाळेत शिकत असताना. 2 रुपयाची चहा विकत मी आता PSI मुंबईपर्यंत पोहोचलो आहे. तर तुमच्यात बसलेले पण माझ्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, मला माहीत आहे. तर तुमच्यात ती क्षमता आहे, फक्त तुम्ही ती जागरूक करायची तुम्हाला की बाबा मला व्हायचं, एक टार्गेट ठेवायचं की मला माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे व्हायचं असेल, पोलीस खात्यात या असं सांगत नाही मी तुम्हाला, तुमचं जे टार्गेट असेल ते अचीव करण्यासाठी तुम्ही त्याच्या मार्गावर 10वी पास झाल्यानंतर पूर्ण ब्रांचमध्ये शाखेत जायचं आहे ते बघा. लॉंग जम्प असते ते आणि अभ्यास पूर्ण बॅलन्स करावं लागतं. ते सगळं काही केलं यासाठी मला घरचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. माझ्या पूर्ण परिवाराने, भावाने, आईने, पत्नीने, सगळ्यांनी फार मदत केली. त्यानंतर मार्गदर्शक असतात पोलीस खात्यातले आपले शिक्षक मंडळी. हे मानसिक आधार जेव्हा आपण अपयशी होतो त्यावेळेस आपले यावतीन खाटीक सर होते, त्यांनी सुद्धा मला फार मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. समोर जय